Hello student, this is the YouTube channel Easy Science and Mathematics Standard 8 Chapter 4 Altitudes and Medians of a Triangle. For this chapter in the last video we have learned about altitudes. In this video we are going to learn about medians of a triangle. So let us see what is meant by median. See here, median याला मराठीत मध्यगा असे म्हणतात. सो द सेगमेंट, दिस इज द डेफिनेशन ऑफ median, द सेगमेंट joining the vertex and midpoint of the opposite side is called a median of the triangle. म्हणजे त्रिकोणाचा शिरोबिंदू व्हर्टेक्स अँड मिडपॉइंट ऑफ द अपोजिट साइड, त्या शिरोबिंदूच्या समोरील बाजूचा मध्यबिंदू, मिडपॉइंट मध्यबिंदू यांना जोडणारा जो सेगमेंट आहे, रेषाखंड आहे, त्याला त्या त्रिकोणाची मध्यगा म्हणजेच मेडियन असं म्हणतात. सी हिअर इन दिस फिगर ट्रायंगल HFC, इट इज देअर. F is the vertex of the triangle and D is the midpoint of side HC, and HC, this side is opposite to the vertex F, and therefore segment FD, it is the median of this triangle HFC. इथे त्रिकोण HFC याचा F हा एक व्हर्टेक्स आहे आणि त्याच्या समोरील बाजूचा D हा मध्यबिंदू आहे आणि मग यांना जोडणारा रेषाखंड FD, दॅट इज द मेडियन on side HC, or you can say CH. Okay, so this is about the median. Now a triangle, it is having three vertices, three sides, and therefore it is having three medians. So let us see how to draw the median. See here, this is triangle ABC and segment BD is median on side AC. सेगमेंट BD ही बाजू AC वर मध्यगा आहे. आता इथे D हा मध्यबिंदू आहे कारण ही जी बाजू आहे AC ही 6 सेंटीमीटर आहे आणि त्यामुळे पट्टीच्या साहाय्याने मी त्याचा मध्यबिंदू मिळवू शकले आणि मग सेगमेंट BD काढून मी मध्यगा काढलेली आहे. परंतु जर त्रिकोणाची बाजू ही 7 सेंटीमीटर किंवा 3.5 सेंटीमीटर, 8.5 सेंटीमीटर अशा रीतीने असेल की ज्या बाजूचे मध्यबिंदू तुम्ही पट्टीच्या साहाय्याने मिळवू शकत नाही, मग अशा वेळेला मध्यगा काढण्यासाठी जर मध्यबिंदू मिळवायचा असेल तर काय कृती करायची ते बघूया. आता समजा या त्रिकोण PQR मध्ये मला बाजूचा मध्यबिंदू माहीत नाही आहे. त्रिकोण PQR मध्ये मला कोणत्याही बाजूचा मध्यबिंदू माहीत नाही आहे, परंतु मला मध्यगा काढायची आहे. तर मग त्यासाठी काय करायचं, समजा मला बाजू QRचा मध्यबिंदू मिळवायचा आहे. त्यासाठी कंपास घ्यायचा. कंपासमध्ये त्या बाजूच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं, म्हणजे हाफ, मोर दॅन हाफ, निम्म्यापेक्षा जास्त, मोर दॅन हाफ ऑफ द साईड, बाजूच्या निम्म्यापेक्षा जास्त. मग QRचं अंतर मी निम्म्यापेक्षा जास्त कंपासमध्ये घेतलं आणि R आणि Q बिंदूवरून मी कंस करणार आहे किंवा चाप करणार आहे. R आणि Q बिंदूवरून बघा अशा रीतीने इथे आपण कंपास काढले आणि आता पट्टीच्या साहाय्याने आपण ते छेदनबिंदू जोडू. बघा पट्टीच्या साहाय्याने छेदनबिंदू जोडल्यानंतर दॅट इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर, म्हणजे लंब दुभाजक आहे. ही जी रेषा आहे, दिस लाईन इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ साइड QR अँड हिअर दिस इज द मिड पॉइंट ऑफ साइड QR और सेगमेंट QR. बाजू QRचा हा मिड पॉइंट आहे. आपण त्याला समजा S नाव दिलं, ठीक आहे. आणि आता आपण PS ही मेडियन तिथे काढू शकतो. सी हिअर, आय विल जॉईन द व्हर्टेक्स P अँड द
midpoint of its opposite side S. Okay, so this PS is the median on side QR. आता इथे आपण S हा बाजू QR चा मध्यबिंदू मिळवला. अशाच रीतीने आपण PQ आणि PR या बाजूंचे मध्यबिंदू मिळवू शकतो बाय युजिंग कंपास. बघा, अशा रीतीने आधीप्रमाणे कृती करून म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन मी सेगमेंट PR आणि सेगमेंट PQ चा मिडपॉईंट मिळवलेला आहे. सो दिस T is the midpoint of side PR and M is the midpoint of side PQ. Now we know the midpoint of PR and PQ. So let us join the vertex and the midpoint of its opposite side. So we will get the median. So if we join QT, we will get median on side PR. Okay, and if we join RM, then we will get the segment RM, that is the median on side PQ. So any triangle, it is having three medians. So here segment PS, segment QT and segment RM, these are the three medians respectively on side QR, PR and PQ. Okay, now you can see that again the medians are concurrent, that means they are intersecting in one point only. त्रिकोणाच्या अल्टिट्यूड्स प्रमाणे त्रिकोणाच्या मेडियन्स या सुद्धा कॉन्करंट आहे. कॉन्करंट त्या ठिकाणी त्या एकाच बिंदूत छेदतात. ओके, सो द पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ मेडियन्स इट इज डिनोटेड बाय G. सो G इज द पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ द मेडियन्स अँड दॅट इज कॉल्ड सेंट्रॉइड. त्याला सेंट्रॉइड असं म्हटलं जातं. आता या सेंट्रॉइडचं वैशिष्ट्य काय आहे ते आपण बघणार आहोत. द सेंट्रॉइड इंटरसेक्ट्स द मेडियन इन द रेशो 2:1. हा जो सेंट्रॉइड आहे तो मध्यकेचे 2:1 या प्रमाणामध्ये विभाजन करतो. म्हणजे QT ही जर मेडियन बघितली तुम्ही तर त्याचा QG हा एक भाग आहे आणि GT हा एक भाग आहे. If you observe this, QG is greater than GT. QG हा सेगमेंट किंवा हा भाग GT पेक्षा मोठा आहे. म्हणजे QG जर 2 असेल तर GT 1 आहे. म्हणजे हा जो G आहे तो मध्यकेचे 2:1 या प्रमाणामध्ये विभाजन करतो. हे त्या सेंट्रॉइडचं वैशिष्ट्य आहे. See here, this is the figure from your book and triangle ABC is given and segment CP, segment BR and segment AQ are the medians and their point of concurrence is G. So see here, note that the medians are concurrent. Their point of concurrence is called the centroid and it is denoted by G, capital G. So point of concurrence of the medians is called centroid and it is denoted by G. Remember, the medians of a triangle are concurrent. म्हणजेच त्रिकोणाच्या मध्यगा या एकसंपाती असतात, म्हणजे एकाच बिंदूत छेदतात. concurrent. Their point of concurrence is called the centroid. त्या point of concurrence ला centroid असं म्हणतात and it is denoted by G. For all types of triangles, this is the important statement. For all types of triangles, the location of G is in the interior of the triangles. म्हणजे प्रत्येक त्रिकोणाच्या संदर्भात it may be right angle triangle or acute angle triangle or obtuse angle triangle. या प्रत्येक त्रिकोणाच्या संदर्भात G, that is the centroid or point of concurrence is interior of the triangle. हा G त्रिकोणाच्या आत असतो.
The centroid divides each median in the ratio 2:1 and the centroid that is G, हा जो G आहे हा प्रत्येक मध्यकेचे इट डिवाइड्स द मीडियन, प्रत्येक मध्यकेचे 2:1 या प्रमाणामध्ये विभाजन करतो. सो यू हॅव टू रिमेंबर दिस प्रॉपर्टी बिकॉज वी हॅव टू सॉल्व द एक्झाम्पल ऑन धिस प्रॉपर्टी. हा गुणधर्म तुम्ही लक्षात ठेवायचा आहे, त्यावर आधारित आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे. See this example. This is triangle ABC. Then segment AP, segment BQ and segment CR are the medians and G is the centroid. Let us see the example. Point G is the centroid of triangle ABC. G हा त्रिकोण ABC चा centroid आहे. Okay. So if RG is equal to 2.5 then GC, length GC will be, RG ची लांबी 2.5 असेल तर GC ची लांबी किती. आपण आकृती बघूया. सी RG दिस इज 2.5. ओके. आता इथे आपण काय शिकलो, G इट डिवाइड्स द सेगमेंट इन द रेशो 2:1. आकृतीचं निरीक्षण केलं तर CR या मध्यकेचा CG हा भाग मोठा आहे तर RG हा भाग लहान आहे, तो 2.5 आहे. मग 2:1 या प्रमाणात तो विभाजन करतो, म्हणजे CG हा भाग 2.5च्या दुप्पट असणार आहे. मग 2.5च्या दुप्पट 5 सेंटीमीटर, म्हणजे CG किंवा GC हा जो सेगमेंट येणार आहे तो 5 येणार आहे. सो GC इज इक्वल टू 5. GC इज इक्वल टू 5. So we are using the property that G, that is centroid, divides the median in the ratio 2:1. या गुणधर्माचा उपयोग करून आपण हे उदाहरण सोडवतो आहोत. नेक्स्ट, इफ लेंथ BG is equal to 6, length BG, see this is length BG and this is the segment of the median BQ. BQ या मध्यकेचा BG हा भाग आहे तो 6 आहे. BG is 6. सो व्हॉट विल बी BQ, म्हणजे BQ या मध्यकेची लांबी आपल्याला विचारलेली आहे. BQ इज इक्वल टू BG प्लस GQ. पण GQ ची लांबी आपल्याला माहिती आहे का? नाही. पण BG वरून आपण GQ ची लांबी काढू शकतो. आता BG हा भाग मोठा आहे 6, मग GQ हा त्याच्या निम्मे असणार आहे 3. GQ असणार आहे 3 आणि म्हणून टोटल BQ किती असेल? 6 plus 3 is equal to 9. So BQ is equal to 9. Okay. So this is about second. Then third. If length AP is equal to 6. AP 6 असेल. AP this is the median. पूर्ण AP ची लांबी त्या ठिकाणी 6 दिलेली आहे. Then length AG is equal to and length GP is equal to AG आणि GP. बघा AP आपल्याला 6 दिलेले आहे. AP is equal to AG plus GP is equal to AP. आता इथे AP हा AG आपल्याला काढायचा आहे. AG हा भाग आपल्याला मोठा दिसतो आहे आणि GP हा आपल्याला भाग लहान दिसतो आहे. मग AG इज इक्वल टू 2/3 AP. 2/3 AP. कारण 2/3 APच्या 2/3 पट हा AG भाग असणार आहे. 2:1 या प्रमाणामध्ये विभाजन करतो. 2 + 1 3. म्हणजे आपण जर मध्यकेचे 3 समान भाग केले तर जो मोठा भाग असतो त्याचं प्रमाण 2 असतं आणि जो लहान भाग असतो त्याचं प्रमाण 1 असतं. म्हणजे 3पैकी 2 भाग, म्हणून इथे 2/3 घेतलेला आहे. सो AG इज इक्वल टू 2/3 AP. सो 2/3 × 6. AP ची लांबी आपल्याला 6 दिलेली आहे. मग 3 × 1 3, 3 × 2 6, 2 × 4. सो AG विल बी 4. AG विल बी 4. मग GP हा भाग त्याच्या निम्मा असणार आहे. GP हा भाग त्याच्या निम्मा असणार आहे. सो GP इज इक्वल टू 2. GP इज इक्वल टू 2. बघा 4 + 2 6.
AP किती दिलेली आहे 6. So thus we have solved this example by using the property that the centroid divides the median in the ratio 2:1. If you have understood the video, like the video, share it and subscribe the channel. Thank you.